टॉरेस कंपनीमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपये गुंतवले आणि त्यांना आज कुठेतरी गंडा लागल्याची भावना येत आहे। आपल्यासोबत असेच एक गुंतवणूकदार आहेत। ताई, तुम्ही साधारण किती रुपये गुंतवले होते आणि काय आता प्रकार घडलेला आहे? सर, माझे 10,000 गेलेले होते आठवड्या पहिला, नंतर 70,000 रुपये मी टाकले। जे आलेले होते ना पैसे कंपनीकडून, ते पण त्याच्यामध्ये लावले की एक स्लॅब तयार होईल, आम्हाला पैसे भेटेल म्हणून, आणि ते पैसे येत होतं, असं नाही की नाही येत होते। पुढच्या 2 आठवड्यात आम्हाला पैसे आले नाही। तक्रार करायची होती, ते त्यांनी सांगितलं हे सोमवारपर्यंत तुमच्या रेग्युलर होईल, पैसे येईल, पण ते पैसे आले नाही आणि समजलं की इकडे फ्रॉड झालेला आहे, चोरी झालेली आहे आणि हे काय आठवड्यात बस सॉल्व्ह होणार आणि आम्हाला पैसे रेग्युलर भेटणार असं होतं। आणि तुमच्या हातात लोकांनी एवढी पैसे लावलेली आहे, 1 लाख, किसी ने 50,000, किसी ने 1.5 लाख रुपये, कि 10,000, 20,000, भरपूर कष्टाने पैसे काढलेले आहे। त्याच्यामध्ये व्याजावर पैसे काढलेले आहे। याच्यावर काय कोणाची रक्कम कोणाकडे नव्हती, त्यांची रक्कम हे काहीतरी सोनं गिरवी ठेवून, काहीतरी बँकेकडून लोन काढून, असं करून पैसे टाकलेले आहे गरीब लोकांनी। बायकांकडे तर 1 रुपया नव्हता सर, त्यांनी त्यांचे मंगलसूत्र गिरवी ठेवून त्यांनी ते पैसे काढून त्याच्यामध्ये टाकलेले आहे, कारण हे आपली परिस्थिती जरा चांगली होईल म्हणून। आणि काय आमची परिस्थिती चांगली झाली नाही, एकदम वाईट झालेली आहे। आणि व्याजचे पैसे पण आम्ही भरू शकत नाही, आमच्याकडे पैसेच नाही आहे भरण्यासाठी। आम्ही काय करायचं आता? आमच्याकडे भाडेचं घर आहे, स्वतःचं पण घर नाही, आम्ही कसं भरू? भरपूर प्रयत्न, आणि एवढी महागाई झाली आहे म्हणून आम्ही इकडे आलो, नाहीतर आम्ही आलो पण असं टॉरसचा तोंड पण बघितलं नसतं आम्ही। खरं तर जेव्हा तुम्ही पैसे गुंतवत होतात तेव्हा तुम्हाला ते कसं आकर्षित करत होते ते गुंतवणूक करण्यासाठी? ते सांगितले होते की 10 पहिला तर अगोदर आम्ही 5% होती, 5% तुम्हाला बोनस भेटेल म्हणून सांगितले होते। ते त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट कंपनी नाही आहे, तुम्हाला आम्ही बोनस देणार, आमच्या प्रॉफिटमधून तुम्हाला बोनस देणार, आणि ते 52 हफ्ते तुम्हाला येणारच म्हणून सांगितले होते। तुम्ही घाबरूच नका त्याच्यासाठी, आणि बिलावर आणि स्टोनवर लक्ष देऊ नका, तुम्हाला 52 हफ्ते पैसे येईनच असं। काय काय प्रलोभन द्यायची गाडी आहे ना सर? पहिला आहे ना 20,000 टाकले ना तुम्हाला गाडीचा लकी ड्रॉ पण लागू शकतो, नाहीतर तुम्हाला TV भेटू शकते 55, आयफोन भेटायचे 20 लाखाच्या आठवड्यात तुम्ही केलं ना, तुम्हाला आयफोन भेटायचे 16 प्रो आणि वगैरे, आणि त्यांनी स्वतःनी वाटलेले पण आहे, आणि हे सगळं खरं आहे, खोटं काही नाही आहे। गाडी पण दिलेली आहे, LED पण दिली, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, सगळे जितकी पण लोक यायची ना सेमिनारमध्ये, 10 वेळी या तुम्ही सेमिनार, 10 वेळी तुम्हाला चांदीची अंगठी भेटणार, म्हणून लोक जास्त यायची इकडे अंगठ्यासाठी यायची। त्यांना सेमिनार पटायचा, ते बिचारे लोक काहीतरी सोनं हे करायची आणि पैसे लावून टाकायचे, आम्हाला बोनस तरी येईल म्हणून आठवड्याचा। असा प्रयत्नाने लोक जुडले गेली आणि मोठी होत गेली, आणि त्यांना वाटलं का आता 500 येणार तर 10,000 पण येणार, म्हणून त्यांनी 1 लाख असं केलं। खरं तर आपण जेव्हा कुठे पैसे गुंतवतो तेव्हा आपण 4 वेळा शहानिशा करतो, ही कंपनी कशी आहे आणि कोण गुंतवणूक करते, याच्यामध्ये पैसे किती येतील विचार केला सर। इकडे डॉक्टर, इन्स्पेक्टर, सगळी मोठमोठी लोक आहे, आम्ही तर काहीच नाही त्यांच्यासमोर। ज्यांनी एवढे एज्युकेटेड लोकांनी इकडे पैसे टाकलेले आहेत, त्यांनी काहीतरी चौकशी केली असणार म्हणून त्यांनी टाकले इकडे पैसे, असं सर आग डोळे झाकून त्यांनी केलं नसणार। ते आमच्याशी एज्युकेटेड आहेत, डॉक्टर, पोलीस, मिलिटरी ऑफिसर, रिटायर्ड ऑफिसर, सगळी लोकांना, BMCचे ऑफिसर पण आहे, ते सगळ्यांनी टाकलेले पैसे इकडे, आम्ही एकटे नव्हते, आम्ही तर साधारण माणूस आहे सर। आम्हाला विश्वास कोणावर होणार? एज्युकेटेड लोकांवर होणार, एज्युकेटेड लोकांना बघून आम्ही हे सगळं काम केलेलं आहे। साधारण तुम्ही काय काम करता, तुमचे गुंतवणूकदार काय काम करतात, त्यांनी कसे पैसे गोळा केले, आज त्यांच्यावर काय? मी सांगते, आणि तेच मी सांगते की माझे मामा वाढलेले होते, माझी मामीने ते मंगळसूत्र ठेवून सोनाराकडून त्यांनी पैसे आणले, आणि त्याचं घराचं भाडं आणि काहीतरी निघेन, आता काही सध्या त्याची परिस्थिती नाही आहे पैसे कमवायची, कुठून आणणार ती पैसे? म्हणून मी त्यांना सांगितले तुम्ही मामी इकडे करा, तुम्हाला पैसे तरी भेटेन, तुमचा घरचा खर्च तरी निघेन, आणि तुमचं जे पण आहे लोन वगैरे, भाडा वगैरे तुमचा निघेन, म्हणून मी त्यांचा एक चांगला करत गेली होती। पण हे उलट माझ्यावर आलेलं आहे सगळं, की तूच दे, आता मी कुठून आणून आणणार? मी हाऊसवाईफ आहे, मला लोकांचा चांगला करायची होती, आणि माझ्यावरच पलटवार झालेला आहे, आणि मी क्रिमिनल झालेली आहे लोकांसमोर। प्लीज माझ्या याच्यामधून मला काढा, मी मीडियाची आणि पोलिसांची आणि टॉरस कंपनीची रिक्वेस्ट करते की हे जे साधारण माणसं आहे, तुम्ही त्यांची लोकांची प्लीज मदत करा, आणि त्यांना प्लीज पैसे द्या, प्लीज पैसे द्या आम्हाला, आम्हाला काही नको, आम्हाला बनवूच नको, आम्हाला जे मुद्दल आहे ते आम्ही प्लीज आम्हाला तुम्ही द्या, मी रिक्वेस्ट करते सर, प्लीज।
तुम्ही आमचा मेसेज त्यांना पाठवा, गव्हर्नमेंटला पाठवा. जे आहे इकडचे जे BMCचे लोक आहेत आणि जे शिवसेनाचे आहे, जे मोदी सरकार आहे, जे BHP सरकार आहे, त्यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज आम्हाला हेल्प करा आणि ह्या स्कॅममधून काढा. आम्हाला 10 वर्षापर्यंत उभे राहू नका हे रस्त्यावर, ठीक आहे. आम्हाला काहीतरी तुम्ही हे मदत करा. तुम्ही जी वेबसाईट वापरता त्या कंपनीची, त्याच्यावर सध्या काय नोटिफिकेशन येत आहेत आणि ते कोण अधिकारी आहेत? चालू आहे, ही साईट चालू आहे अजूनपर्यंत आणि काही बंद झालेली नाही आहे साईट, ठीक आहे. आणि ते देणारच आहे तसं सांगतात, पण अजूनपर्यंत त्यांचा आन्सर काय आला. कोण होते ज्यांच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट? तर जे होते ते तर दिसतच नाही आहे इकडे. जे होते, जे स्पीकर होते, जे गाडी देणार वगैरे, ते कोणच दिसत नाही. आणि स्टेटमेंट आलेला एका रियाजचा की तो इनोसंट आहे म्हणून. त्यांनीच कंपनीचा स्कॅम घोटाळा दाखवलेला आहे की ते चांगला बोलत होता कंपनी फ्रॉड आहे म्हणून, पण पोलिसांनी ते काय लक्ष दिले नाही त्याच्यावर, असं त्यांचा म्हणणं आहे. गल्ली न्यूजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट त्याचा व्हिडिओ आहे. आणि त्याला पण त्यांनी बोललेलं आहे की त्याच्यावर अटॅक करणार, त्याला मारणार ना काहीतरी करणार, म्हणून तो येत नाही आहे, असं आहे त्याच्यावर. आता आम्ही तर साधारण माणूस आहे, आम्ही क्रिमिनल झालेलो आहे लोकांसमोर, असं झालेलं आहे. तर हे होते काही गुंतवणूकदार ज्यांच्या विश्वासावर लोकांनी हजारो लाखो रुपये गुंतवले आणि आज त्यांना कुठेतरी ज्या भावना आहेत त्यांच्या तीव्र झालेल्या आहेत आणि कुठेतरी स्वतः आपण दोषी आहे. आपल्या भरोशावर लोकांनी लाखो रुपये या कंपनीत गुंतवले आणि या कंपनीचे जे अधिकारी आहेत ते भेटायला तयार नाहीत आणि कंपनी कुठेतरी स्कॅम करत आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. कॅमेरा पर्सन रोशन सोबत अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.